दिल्लीत काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. तर सहकार्य करा, सुनावणी एका महिन्यात संपेल. न्यायाधीशांचं निरीक्षण. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरती सुनावणी. उद्धव ठाकरे नागपुरातल्या अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार. आज आणि उद्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे नागपुरात दाखल. अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याची ही चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार. सीएमओकडनं स्पष्ट. चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय. अंबादास दानवेंचं सीएमओला उत्तर. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. विदर्भ वैधानिक विकास मंडळावरनं मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर. हुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही. मुनगंटीवारांचा आरोप. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक. अध्यक्षांनी दुपारी 3 वाजता बोलावली बैठक. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको. फडणवीसांचा विरोधकांना सल्ला. मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात. तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महेंद्र दळवींचा इशारा. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. नाशिकच्या रामटेकडी परिसरात मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी 300 झाडं तोडली. विरोध असतानाही झाडं तोडल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा नाशिक पालिकेचा दावा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीत. दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक. गोंडवाना क्लबमध्ये आगामी मनपा निवडणुकीबाबत चर्चा करणार. दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली. 6 महिन्यांनंतर निर्णय घेणार. सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली. सलील देशमुखांकडनं स्पष्ट. पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाला असाही दावा. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार. आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडनं कोठडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं एनडीएच्या सर्व खासदारांना आज रात्री जेवणाचे निमंत्रण. सर्व खासदारांना पंतप्रधान मार्गदर्शन करण्याची शक्यता. मनसे नेते संदीप देशपांडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली. पीडब्ल्यूडीमध्ये भ्रष्टाचाराचे देशपांडेंचे आरोप. कारवाई करण्याची मागणी. बच्चू कडू विरोधातील अजामीनपात्र वॉरंट नागपूर सेशन कोर्टाकडनं रद्द. नागपुरातील आमदार निवासात 2020 साली केलेल्या आंदोलन प्रकरणात दिलासा. तानाजी सावंतांचे पुत्र पुणे पालिकेसाठी भाजपमधनं निवडणूक लढण्यास इच्छुक. गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज. सूत्रांची माहिती. बंडू आंदेकर